विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, काल मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत जे कामगार विभाग आहे, येथे कामगार पदाचे जे आहे पदभरती सुरू झालेली आहे, त्याबद्दल शॉर्ट व्हिडिओ होता. तुम्हाला म्हणलं होतं मी जसं PDF येईल अवेलेबल होईल त्यानंतर आपण एक डिटेल व्हिडिओ याच्यावर बनवणार आहोत. तर आज आपण याच्यामध्ये डिटेल्स पाहणार आहोत की कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे, किती जागा आहेत, प्रवर्गानुसार जागा, शैक्षणिक पात्रता, सर्व काही. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली असेल, याचा आर्टिकल तुम्ही रीड करू शकता. तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपची पण लिंक दिलेली आहे, जॉईन करा. तिथे हे PDF तसेच आर्टिकल तुम्हाला मिळत राहतील. तर बघा, शॉर्टमध्ये सांगायचं म्हणलं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत या जागा आहेत. त्यांच्या आस्थापनेवरील गट ड संवर्गातील जागा आहेत. 38 रिक्त पदं आहेत कामगार पदाची, म्हणजे जे पद आहे ते कामगार आहे. तर यासाठी जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आता हे अर्ज कुठे करायचे आहेत तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं यांची ऑफिशियल वेबसाईट आहे portal.mcgm.gov.in. त्यामध्ये हे प्रॉस्पेक्ट्स करिअर /recruitment/चीफ लेबर ऑफिसर हे जे सेक्शन आहे इथे तुम्हाला जाऊन अप्लाय करायचं आहे. तुम्हाला अवघड वाटत असेल पण सिंपल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आर्टिकलची, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी. आता याकरिता जे आहे तुम्ही अप्लाय करायच्या आधी जे आहे शैक्षणिक पात्रता वगैरे पूर्ण करायची आहे. काय काय याला शारीरिक क्षमतासुद्धा आहेत, त्यासुद्धा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. सर सिंपल जे याचं स्टार्टिंगला इन्फॉर्मेशन दिलेले आहे बघा. पद आहे कामगार, वेतन श्रेणी आहे त्याची 18,000 ते 56,900, स्तर आहे M9. याच्यामध्ये 38 रिक्त पदे आहेत आणि संवर्ग आहे गट ड. आता तुम्ही स्क्रीनला पॉज करा, व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, जेणेकरून प्रत्येक प्रवर्गानुसार जागा कशा प्रकारे वितरित करण्यात आलेल्या आहेत ते तुम्हाला इथे दिसेल. यामध्ये SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी किती जागा आहेत, ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किती जागा, OBC, तसेच समांतर आरक्षण, सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू या सर्वांसाठी इथे जागा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. आता ह्या जागा ज्या आहेत त्या स्क्रीनवर तुम्ही पाहून जे आहे तुमच्या प्रवर्गानुसार तुम्ही अर्ज करू शकता. याच्यामध्ये ज्या 2 जागा आहेत, 2 पदे जी आहेत ते दिव्यांग म्हणजे PWBD स्टुडंट जे असतात, बेंचमार्क डिसॅबिलिटी, त्यांच्यासाठी सुद्धा इथं आरक्षित आहेत. तर तुम्हाला पण इथं कोणती डिसॅबिलिटी जी आहे ती व्हॅलिड आहे त्यानुसार इथे बघायची आहे तुमची जागा आणि त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जसं महिलांसाठी 30% आहे आरक्षण, त्या आरक्षणानुसार सुद्धा इथं जागा महिलांसाठी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. आता यासाठी कशा प्रकारे तुम्हाला म्हणजे अप्लाय करायच्या आधी कोणती शैक्षणिक पात्रता लागते तर बघा, किमान तुमची 10वी पास असणं गरजेचं आहे. जी परीक्षा असेल 10वीची ती 100 गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 10th पास तुम्ही असाल अप्लाय करू शकता. आता याच्यामध्ये अजून एक यांनी नोट दिलेली आहे. बृहन्मुंबई महापालिकेमध्ये अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेतलेल्या सरळ सेवेने भरण्यात येणारी 10% प्रमाणे आरक्षण जे पदे असतील ते आरक्षित राहतील. त्याचबरोबर याच्यासाठी शारीरिक मोजमाप त्याच पात्रता पण दिलेली आहे, वयोमर्यादा दिलेली आहे. जर तुम्ही पुरुष असाल तर तुमचं वजन 50 किलोग्रॅम कमीत कमी आणि उंची तुमची कमीत कमी 157 सेंटीमीटर असली पाहिजे. स्त्री उमेदवार असाल तर वजन 45 किलोग्रॅम व उंची 150 सेंटीमीटर असली पाहिजे. तुम्ही भारताचे नागरिक असाय पाहिजेत आणि हे जे शारीरिक मोजमाप आहे आवश्यक जे असणार आहे त्यांच्यासाठी तर ते तुम्हाला पूर्ण करणे गरजेचे आहे. जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील उमेदवार असाल तर तुमच्यासाठी वयोमर्यादा जी आहे ते किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष आहे. आणि जर मागास प्रवर्गातील उमेदवार असाल तर ॲज पर रूल 5 वर्ष तुम्हाला वाढवून भेटतात. तर तुम्हाला कमीत कमी 18 वर्ष ते मॅक्झिमम 43 वर्षापर्यंत जे आहे तुमचं एज क्रायटेरिया इथं देण्यात आलेलं आहे. जे आवश्यक वयोमर्यादा आहे त्या तरतुदी कशा प्रकारे आहे काय ते तुम्ही स्क्रीनला पॉज करून इथे आवश्यक वयोमर्यादा जे आहे प्रत्येक प्रवर्गानुसार इथे माजी सैनिक, मागासवर्गीय, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, स्वतंत्र सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य ह्या सर्वांसाठी इथे देण्यात आलेले आहे. आता हे जे आहे हे तुम्हाला रीड करायचं आहे, हे पाहायचं आहे की तुम्ही शारीरिक जी पात्रता आहे त्याचबरोबर जी शैक्षणिक पात्रता आहे ती पूर्ण करतात का आणि तुम्हाला अर्ज करायचा आहे. परीक्षा होणार आहे तुमची, निवडीचे निकष आपण पाहू शकता, त्या अटी शर्ती पूर्ण करायच्या आहेत. याच्यामध्ये परीक्षेचा विषय राहणार आहे मराठी भाषा व व्याकरण, इंग्रजी भाषा त्याचं व्याकरण, सामाजिक ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. एकूण 100 प्रश्न येतील. एकूण 200 गुणांची परीक्षा असेल म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला. परीक्षेचे माध्यम हे 2 माध्यमं असतील, मराठी आणि इंग्रजीला इंग्रजीच असणार
असणार आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान हे मराठीत आणि बौद्धिक चाचणी मराठीमध्ये कॉमन आहे. इंग्रजी भाषा असेल तर इंग्रजीमध्येच प्रश्न येतील. वेळ तुम्हाला याच्यात 100 मिनिट मिळणार आहे. त्याचबरोबर अभिप्राय तुम्ही पुढे वाचू शकता. सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित जे असतील प्रश्न, स्थानिक बाबी, त्याची वैशिष्ट्य तसेच चालू घडामोडी ज्या आहेत त्या निगडीत तुम्हाला प्रश्न विचारले जातील. बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्ण माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असणार आहे. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही. ही परीक्षा जी आहे ती फायनल असणार आहे. इंग्रजी भाषा व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. तसेच मराठी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांची परीक्षा ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल. म्हणजे परीक्षा जी आहे ती मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सामायिक गुणवत्ता यादीतील 2 किंवा अधिक उमेदवारांचे गुण असल्यास समान असल्यास खालील निकष लागू राहतील. म्हणजे जर समान गुण पडले उमेदवाराला, म्हणजे ही परीक्षा आहे ती फायनल आहे, याच्यानंतर रिझल्ट लागले तर जॉब आहे. पण जर गुण समान असतील तर जो वयाने मोठा आहे, जो ज्येष्ठ उमेदवार आहे त्याला प्राधान्य इथं दिलं जाईल. तर अशा प्रकारे इथे जे अटी आहे त्या पाहायच्या आहेत तुम्हाला. अजूनही अटी आहेत त्या स्क्रीनला पॉज करून तुम्ही रीड करू शकता. आता यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आता ही जी वेबसाईट आहे एवढं टाईप करत बसायची गरज नाही आहे. एक जरी इनिशियल चुकला तरी तुमचा फॉर्म जो आहे तो चुकू शकतो किंवा तुम्हाला लिंक ब्रोकन मिळू शकते. तर सिंपल एक काम करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे मी ही लिंक जी आहे ती ॲक्टिव्ह करून देईल. नसेल तिथंही किंवा ॲक्सेस करता येत नसेल, काही अडचणी असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. त्याचबरोबर तिथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे, अर्ज भरायचा आहे. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून जी आहे ती स्वतःजवळ ठेवायची आहे. परीक्षा शुल्कसुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरून त्याचीसुद्धा जी स्लिप असते ती काढून स्वतःजवळ ठेवायची आहे. एवढ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आणि ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी जे आहे लिंक 28 जानेवारीला सुरू होणार आहे आणि शेवट असणार आहे 18 फेब्रुवारी 2026. म्हणजे जवळपास तुम्हाला बघा 28 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. आता यासाठी शुल्क किती आहे तर बघा, ऑनलाईनच शुल्क भरायचं आहे तुम्हाला. तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये एवढी फी इथं आहे. ही नॉन रिफंडेबल आहे, एकदाच तुम्हाला भरायची आहे. तसेच लेखनिक वापरणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरिता जे आहे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यासुद्धा इथं तुम्हाला पाहायच्या आहेत. आता बघा याच्यामध्ये जर चेंजेस झाले किंवा पदं वाढले किंवा कमी झाले, हे सर्व राईट्स त्यांचे असतात. त्याच्यामुळे असं समजू नका की हे PDF जेवढे पदं आहेत ते बदलू शकत नाहीत. वाढू बी शकतात, कमी बी होऊ शकतात. हे प्रत्येक ज्याही भरती असतात किंवा काय असतात तिथं असे नियम लागू होतात. तर सर्व हे अटी पाहायचे आहेत तुम्हाला. केंद्राविषयी नियमावलीसुद्धा दिलेली आहे, परीक्षा केंद्र जे आहे त्याबद्दल. तर जे तुम्ही प्रिफरन्स देताल तिथं तुमची परीक्षा होईल. त्याचबरोबर नॉर्मलायझेशन मेथडसुद्धा आहे. एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये किंवा अनेक दिवसात एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षेचा प्रथम दिवस ते अंतिम दिवस तसेच सत्र 1 ते अंतिम सत्र याबाबत नॉर्मलायझेशन मेथड करण्यात येणार आहे. ग्रुप वाईज टाइम सेटर असणार आहे. सर्वसाधारण अटी या सर्व पहा आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर यासाठी नक्की फॉर्म भरा. गट ड संवर्गातील पदे आहेत आणि सोपं आहे. इझिली तुम्ही जर अभ्यास तुमचा असेल तर याला क्रॅक करू शकता. याच्यामध्ये तुम्ही जे स्वरूप आहे परीक्षेचं ते सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता. याचा स्क्रीनशॉट घ्या. अदरवाईज या स्क्रीनला पॉज करून तुम्ही रीड करा. याच्यामध्ये कोणत्या मराठी लँग्वेजचे किती क्वेश्चन येणार आहेत, ग्रुप ए मध्ये, ग्रुप बी मध्ये, इंग्लिशचे किती येणार आहे, जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूड जी बौद्धिक क्षमता असते त्याचे किती प्रश्न येणार आहेत प्रत्येक सेक्शननुसार ते सुद्धा तुम्ही स्क्रीनवर जे आहे ते पाहू शकता. आणि जे नॉर्मलायझेशन मेथड आहे ती या फॉर्म्युलानुसार असणार आहे. तर सिंपल आहे मित्रांनो. याच्याबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल, काही अडचण असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि काही जरी अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. लिंक ज्या असतील व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तिथे जॉईन केल्यानंतर तुम्हाला आर्टिकल ॲज वेल ॲज याचे PDF जे आहेत किंवा इतरही माहिती शिक्षणाशी संबंधित किंवा परीक्षांशी संबंधित तुम्हाला तिथं मिळत राहील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.